लड़ेंगे जीतेंगे, हम सब डरेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब डरेंगे, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे जीतेंगे, हम सब डरेंगे। मराठा एकजुटीचा जय असो. हॅलो हॅलो लढला भी जिंकला भी, छत्रपती शिवाजी महाराज की. तर मनोज जरांगे यांचं 5 दिवसांचं उपोषण इथे यशस्वी झालेलं आहे. मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात. हैदराबाद गॅझेटची मागणी देखील मान्य करण्यात आली. याचा GR 1 तासात काढला जाणार आहे. हैदराबाद गॅझेटच्या तत्काळ अंमलबजावणीला मान्यता देण्यात आलेली आहे. या संदर्भातल्या सूचना दिल्याचं विखे पाटलांनी या ठिकाणी व्यासपीठावरच स्पष्ट केलंय. चौकशी करून कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाईल असं सांगितलं गेलंय. मराठा आंदोलकांनी आतापासून जल्लोष करायला या ठिकाणी सुरुवात केली आहे. सरकारकडनं मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यात. हैदराबाद गॅझेट संदर्भात GR 1 तासात काढला जाईल आणि तो मनोज जरांगे यांना दिला जाईल. सातारा औंध या संदर्भात कायदेशीर काहीतरी यामध्ये तांत्रिक बाबी आहेत त्या तपासून 15 दिवसात निर्णय घेऊ असा GR देखील काढला जाईल. मराठा बांधवांवरचे गुन्हे मागे घेण्यात आलेत, काही राहिले ते कोर्टात जाऊन मागे घेऊ आणि सप्टेंबर पर्यंत सर्व केसेस मागे घेऊ याचाही GR काढला जाईल असं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं. त्यामुळे जरांगे यांना हा मसुदा पटलेला आहे आणि हा GR हाती आल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई खाली करू असं इथे जरांगे यांनी म्हटलेलं आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचं पूर्ण श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणार आहे. तर जरांगेंनी आणखीन एक मागणी केलेली आहे की 58 लाख नोंदींचा मुद्दा, 58 लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीनं लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील अशी जरांगेंची मागणी. तर जेवढे दाखले आलेले आहेत तेवढे निकाली काढावेत असं प्रस्तावित केलेलं आहे असं विखे पाटलांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. आणि जेवढी व्हॅलिडिटीला दिलेले आहेत तेवढे देऊन टाका अशी मागणी पुढे जरांगेंनी केलेली आहे. तर या मुद्द्याचा सुद्धा सरकारकडून सकारात्मकरित्या विचार करण्यात आलेला आहे. मनोज जरांगे रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करणार, तासाभरामध्ये GR आणा, मुंबई रात्री 9 वाजेपर्यंत खाली करतो असं जरांगेंनी स्पष्ट केलंय. जरांगे यांनी हा सरकारकडनं ह्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत. त्यांचं उपोषण इथे यशस्वी झालंय. आवाज वाढव ना, आवाज वाढव, आवाज. आपल्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे. ए पोराव 1 मिनिट शांत राहा, फक्त अर्धा मिनिट, एक शांत एकदम. आपण सर्व शांततेने घ्या. मी आपलं हे सगळं आंदोलन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. आता मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मी सूचना देतोय की आमचा कोणत्या आंदोलकांना आपण त्रास देऊ नका, त्यांना मोकळे मनाने घरी जाऊ द्या परत, अशा प्रकारच्या आम्ही सूचना देतो. आपण सुद्धा सर्व पोलीस विभागाला अधिकाऱ्यांना आपण सर्वांनी सहकार्य करा अशी माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर जयकुमार गोरे आणि
माणिकराव कोकाटे हे देखील त्यांच्यासोबत या शिष्टमंडळामध्ये होते. शिवेंद्रराजे भोसले हे देखील इथे होते. त्यांनी सातारा गॅझेट संदर्भात 15 दिवसामध्ये यावर निर्णय घेऊ असं आश्वासन, या संदर्भातला GR काढू असं आश्वासन जरांगे पाटील यांना दिलेलं आहे. आणि 5 दिवसांचा मनोज जरांगे यांचा उपोषण या ठिकाणी हा GR आल्यानंतर संपणार आहे. पुढच्या 1 तासात GR द्या ही मागणी आहे जरांगेंची. तर सरकारकडनं आता हा 1 तासात GR दिला जाणार का? त्यानंतर रात्री 9 पर्यंत संपूर्ण मुंबई रिकामी होईल असा शब्द जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. हैदराबाद गॅझेट